नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आज आपण सरकारची विकास कामं आणि रखडलेले प्रकल्प आणि निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे मतांवर डोळा ठेवून रद्द केलेले प्रकल्प, बदललेल्या जागा याविषयी बोलणार आहोत. नाणार मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी असा प्रकल्प, कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प इथे होणार होता. सर्वे झाला, मात्र शिवसेनेचा विरोध आणि त्यामुळे आता नाणारची जागा ही रायगडमध्ये हलवणार असं कळतं. कोस्टल रोड शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प, मात्र इथे देखील मच्छीमार आणि मनसेचा विरोध. त्यानंतर शिवस्मारकाचं देखील रखडतंय की काय असं दिसायला लागलेलं आहे. अर्थात जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवून, मतांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांकडून आणि सत्ताधारी पक्षांकडून देखील प्रकल्प अशा प्रकारे हलवले जात आहेत का? यामध्ये कुणाचा नेमका फायदा? आणि इतक्या कोट्यवधींचे प्रकल्प जर हलवले तर विकास कामं नेमकी काय करताय, या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात आमचा एक स्पेशल रिपोर्ट. निवडणुकीच्या आधी महत्त्वाच्या प्रकल्पांवरून राजकारण. नाणार प्रकल्प रायगडला हलवणार. शिवस्मारकाचंही काम थांबवलं. कोस्टल रोडच्या कामावरही विरोधाची तलवार. तर 3 प्रकल्पांचं भवितव्य अंधारात आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला हलवण्याचं जवळपास निश्चित झालंय. भाजप आग्रही असलेल्या शिवस्मारकाचं कामही थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. तर तिकडे शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला मच्छीमारांचा आणि मनसेचा विरोध आहे. नाणार जाणार नाही, नाणारचा प्रकल्प गेला, नाणारच राहणार. प्रकल्पाच्या संदर्भात राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली. कुठलंही अधिग्रहण चालू नाही, अधिग्रहणाची नोटीस देखील निघालेली नाही. आणि या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे संपूर्ण आम्ही स्थगित केलेलं आहे. त्या ठिकाणी निवडणुका जवळ आल्या आणि शिवसेनेचा विरोध कामी आला. कारण नाणार प्रकल्प रायगडला हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली. फक्त सरकारकडून घोषणा बाकी आहे. नाणार प्रकल्पाचं तथ्य नेमकं काय आहे त्यावरही एक नजर टाकूया. नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिकांच्या बाजूने शिवसेना उभी राहिली आहे. मासेमारी पर्यटनाला धोका असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पण सौदीतल्या कंपनीसोबत सरकारनं करार केलाय. नाणारवरून शिवसेनेचा विरोध युती तोडण्यापर्यंत गेलाय. निवडणुका लक्षात घेऊन भाजपही मवाड झाली आहे. खूप आनंदाची बातमी आहे. नाणार रिफायनरीला शिवसेनेने पहिल्या दिवसापासून विरोध केलाय, तो शेवटपर्यंत विरोध राहणारच आहे. त्याचबरोबर तिथल्या प्रत्येक घराघरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांनी सुद्धा विरोध केलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर त्या नाणार रिफायनरी जर रायगडला नेत असतील तर ती आनंदाची घटना आहे. तुम्ही अशी जर आमची फसवणूक करत असाल तर या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कोकणात सुद्धा आणि मुंबईमध्ये पण भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करणार आहोत. आणि ते काही येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करणार आहोत. जे इच्छुक कोण उमेदवार असतील त्याने आमच्या कोकण बचाव संघटनेशी संपर्क साधावा, कारण हाच आता एक पर्याय उरलेला आहे यांचे डोळे उघडण्यासाठी. हे झालं नाणार प्रकल्पाचं. पण शिवस्मारकावरूनही आता भाजपला झटका बसलाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवस्मारकाचं काम ताबडतोब थांबवण्यात यावं असे लेखी आदेश सार्वजनिक विभागाकडून देण्यात आले. विशेष म्हणजे शिवस्मारकाच्या जागेवरूनच अनेकांनी सवाल निर्माण केले. तर नाणारला विरोध असलेल्या उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थानिकांसह मनसेनं विरोध केलाय. त्यामुळे कोस्टल रोडवरूनही धाकधूक आहे. मी आपल्याला सांगितलं की या 8-10 दिवसाच्या आत हे सगळे सुप्रीम कोर्टाचे जे शंका निरसन करणं आवश्यक आहे त्या संदर्भातले सगळे कागदपत्र पूर्ण करून सिनियर काउन्सिलच्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल करू आणि लवकरात लवकर याची हिअरिंग घेण्यासाठी प्रयत्न आम्ही करू. खरं चित्र ते बाहेर महाराष्ट्र समोर येत आहे ना.
सगळ्या शिवस्मारकासारखं एवढं महत्वाचं स्मारक अगर महाराष्ट्रामध्ये बनवू शकत नाही तर मग हे कसलं शिवशाहीचं सरकार आहे? सगळे लोक राजीनामा दिला पाहिजे. खरं म्हटलं तर शिवस्मारकापेक्षा महत्वाचा विषय आज आमच्या महाराष्ट्रासाठी नाहीये. सगळे स्मारक बाजूला ठेवून पहिले शिवस्मारक उभं करा अशी आमची मागणी आहे. अनेक वर्ष सरकारचं पेट पडून राहिलेलं आहे. अहिल्यादेवींच्या स्मारकाला निधी नाहीये. अशा प्रकारे ह्या स्मारकाच्या ह्या निवडणुकीच्या तोंडात फक्त घोषणा करायच्या आणि ही स्मारकाची कामं जी आहेत ही वर्षानुवर्षे अशीच खितपत पडायची. हे या सरकारचं धोरण आहे. या शासनाचा मी त्याबद्दल जाहीर निषेध करतो. एकंदरीतच तिन्ही प्रकल्पांकडे जर बारकाईनं पाहिलं तर नाणारवरून शिवसेनेचा एकीकडे विरोध आहे तर दुसरीकडे मनसेनं शिवसेनेच्या ड्रीम प्रोजेक्ट विरोधात आवाज बुलंद केलाय. म्हणजे स्थानिकांच्या आडून राजकारण जोरात सुरू आहे पण विकास कामं रखडवली जात आहेत का हा सवाल कायम आहे. मोहन देशमुख, TV9 मराठी, मुंबई. निवडणुकीच्या आधीच महत्वाच्या प्रकल्पांवरून हे सगळं राजकारण सुरू झालेलं आहे आणि मतांवर डोळा ठेवून हे सगळे निर्णय घेतले जात आहेत असं थेटपणे आम्ही म्हणतो. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, नाणार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम, भाजपचे माजी आमदार बाळ माने, मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते पुण्यावरून आपल्याबरोबर असतील आणि डॉक्टर नीलम गोरे शिवसेनेच्या प्रवक्त्या आपल्यासोबत असतील फोन लाईनवरून. नीलमताई, सगळ्यात आधी तुमच्याकडे नाणार जाणार असं म्हटलं आणि खरंच तुम्ही नाणारचा हा प्रकल्प कोकणामधून काढलात. आता त्याची जागा रायगडला होते असं कळतंय. त्यावर तर मी येतेच. मात्र कोस्टल रोडला सुद्धा विरोध होतो. कोस्टल रोडला मनसेनं विरोध केलाय, मच्छीमारांनी विरोध केलाय. तुम्ही नेहमी म्हणता की आम्ही जनतेच्या बाजूने आहोत. कोकणात तुम्ही जनतेच्या बाजूने होतात म्हणून नाणारचा प्रकल्प हलवला गेला. कोस्टल रोडला सुद्धा लोकांचा विरोध होतोय. मग आता शिवसेनेची भूमिका काय? असं आहे की स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये सर्व संपूर्णपणे माहिती देणं हे ज्यांना प्रकल्प करायचा आहे किंवा ज्यांना काही पावलं उचलायची ते त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आधीच सांगितलेलं आहे की मी सगळ्या मच्छीमारांशी, कोळी बांधवांशी बोलणार आहे. BMC मध्ये उपमहापौर स्वतः हेमांगी वरळीकर आहेत आणि दुसरं तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी पण वरळीतच राहते स्वतः. अनेक वर्ष आदर्श नगर भागात मी राहिली. त्याच्यानंतर वरळीतच आहे. जवळ आयुष्याची 25-30 वर्ष वरळीत गेलेली आहेत. त्याच्यामुळे इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते काहीतरी आपल्या सगळ्या भूमिकेपेक्षा वेगळे आणि त्यांच्यावरून वरवंटा फिरवायचा वगैरे अशी भूमिका कधी शिवसेना घेणार नाही. आणि ज्यांना राजीनामे आमची मागायची घाई झाली आहे ना तर त्यांनी आता 2019च्या निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत शांत राहिलं पाहिजे. कारण 4 वर्षामध्ये एक तर पहिले शिवस्मारकाचा विषय जो काढला तर त्याच्यात तर असे की 15 वर्ष यांना जागा सुद्धा मिळाली नाही, कुठल्याही प्रगती झाली नव्हती. प्रत्येक निवडणूक यांनी देखाव नंतर दुसरी निवडणूक ढकलली, जनतेची वंचना केली. इंदू मिलचं स्मारक असेल किंवा शिवछत्रपती महाराजांचं स्मारक असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. प्रश्न जो सामाजिक संघटनांचा आहे किंवा जे प्रकल्प बाधित आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याच्यामध्ये नाणारच्या बद्दल तर आम्ही प्रामाणिक राहिलेलो आहोत. पण आता त्यांना विरोधी तिकीटच कुणाला वाटायची असतील तर याच्यावर मी सुद्धा आज TV9 एवढ्या हा जिव्हाळ्याचा विषय घेतला आहे तर मी सुद्धा सांगते की जनता ही खरी न्यायाधीश असते. आमची भूमिका नियत आमची खोटी आहे का खरी आहे याचं उत्तर आम्ही सुद्धा आमचं म्हणणंच आहे की नाणारसाठी एक न्याय आणि कोस्टल रोडसाठी दुसरा न्याय असं का? जर शिवसेना नाणारला विरोध करते मग कोस्टल रोडसाठी आग्रही का? इथे सुद्धा तर मनसे आणि मच्छीमारांचा विरोधच आहे. नीलमताई, मी यासाठी येते. बाळ माने आपल्या सोबत आहेत, भाजपचे माजी आमदार. बाळ माने, गेल्या वेळेला जेव्हा आपण नाणारवर, शिवस्मारकावर, कोस्टल रोडवर ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला तुम्ही छाती ठोकपणे सांगत होतात की नाणारचा प्रकल्प तिथेच होणार म्हणून. मग आता काय झालं? खरं तर असं आहे, छत्रपती शिवराय हे करोडो भारतीयांचं एक अस्मितेचं प्रतीक आहे आणि त्यामुळे छत्रपतींचं स्मारक हे ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी होणार आहे. काही तांत्रिक बाजू असतील, न्यायालयाचा सन्मान करून त्या ठिकाणी त्या पूर्ण करण्यात येतील. तर विषय राहिला नाणारचा. हा नाणार हा काही एका गावापुरता प्रकल्प नाही, तो पूर्ण हिंदुस्थानचा, देशाचा प्रकल्प आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती योग्य त्या प्रकारची चर्चा, विचारविनिमय चालू आहे आणि योग्य तो निर्णय भविष्यामध्ये घेण्यात येईल. बाळमाने, तुम्ही प्रकल्प हलवताय का नाणारचा? अद्यापही अशा तऱ्हेच्या सूचना ना भारत सरकारच्या ना राज्य सरकारच्या आलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांनी, पेट्रोलियम मंत्री या संदर्भातला योग्य तो विचार योग्य त्यावेळी करतील. नीलमताई, तुमच्यापर्यंत माहिती आली की नाही? कारण आमच्यापर्यंत आली की रायगडमध्ये प्रकल्प जातोय.
ती मुळात तुमची जी माहिती आहे ना त्याचा मला सोर्स तुम्ही सांगितला नाही ना तरी त्याची ऑथेंटिसिटी खरी आहे का खोटी आहे तो तर काढली. कारण माध्यमांमधल्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसल्या तरी सगळ्याच बातम्या खोट्या नसतात. अनेक वेळेला खरे सोर्स पण असतात तुमच्याकडे. त्यामुळे तुम्हाला तर पत्रकारांना मानतो आम्ही. पण जोपर्यंत रायगड मधल्या जनतेचं मत घेतलं नाहीये तोपर्यंत रायगडला तरी तो कसा प्रकल्प परस्पर देता येईल. रत्नागिरीमधली तर भूमिका स्पष्ट केली आहे विनायक राऊतांनी. पण विनाशकारी प्रकल्प हे कुठेही विनाशकारीच असतात. आणि नाणारचा प्रकल्प मग प्रकाश पाचरपेकर किंवा इतर ज्या सामाजिक संघटना याच्यावर काम करताय तर त्यांचं तर हेच म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये जो भयंकर परिणाम होणार आहे, तापमान बदल एका बाजूला होत असताना असे प्रकल्प आणणं, मग कुठल्या का होईना तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला नाही तरी नाणार विरोधी काम करणारे जे पर्यावरण प्रेमी आहेत ते रायगडला नेल्यावर विरोधच करणार आहे. तर मुळामध्ये असं आहे म्हणजे नाणारलाही विरोध, रायगडला जरी प्रकल्प आणला तरी सुद्धा त्याला विरोध होणार, त्यामुळे प्रकल्प हा रखडणारच. निलमताई, निखिला तू ऐकून घे. एक तर पहिली गोष्ट शिवसेनेने विरोधासाठी विरोध केलेला नाहीये प्रत्येक प्रकल्पाला. कधी त्याच्यामध्ये डाऊन सारखा प्रकल्प विनाशकारी होता त्याला विरोध केला. पण काही ठिकाणी याला संभाजीनगरमध्ये वगैरे एसीझेडना जनतेने पाठिंबा दिला तर ते एसीझेड होऊ दिलेले आहेत आम्ही. असं नाहीये की विरोधासाठी विरोध प्रत्येक गोष्टीला करत बसायचा. बरं निलमताई, थोडंसं थांबवते. राजू वाघमारे, तुम्हाला पटतं का निलमताईंचं आतापर्यंत सत्तेत आल्यानंतर सरकारनं प्रकल्प तयार करायचे, सरकारमधल्याच पक्षांनी त्याला विरोध करायचे, आतापर्यंत होत राहिले. म्हणजे आता समृद्धी महामार्गापासून नाणार पासून ते आता कोस्टल रोड पर्यंत शिवस्मारकापर्यंत आपण सगळं पाहिलेलं आहे. मात्र आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत, मतांवर डोळा आहे आणि भाजपचा युतीवर डोळा आहे आणि त्यामुळे प्रकल्प हलवले जात आहेत. निखिला, जर यांचा इतिहास बघितला 2014 पासूनचा जरी आपण बघितला तरी लक्षात येईल की जे जे प्रकल्पांच्या घोषणा यांनी केल्या त्या फक्त घोषणाच राहिलेल्या आहेत. म्हणजे इंदू मिलचा आम्ही ज्यावेळी इंदू मिल यांच्या ताब्यात दिली त्यावेळी नवीन कुठचीही परमिशन नसताना पंतप्रधानांनी इकडे येऊन इंदू मिलचं भूमिपूजन केलं. त्याच भूमिपूजनाला पंतप्रधान मनमोहन सिंगांनी नकार दिला होता कारण सगळ्या परमिशन नव्हत्या. पण मोदींना, फडणवीसांना आणि शिवसेनेला काही चालतं, त्याच्यामुळे त्यांनी भूमिपूजन केलं परमिशन नसताना. नाणारच्या बाबतीत आता रत्नागिरीतून हलवणार, रायगडला जाणार, पण जो विनाशकाली प्रकल्प आहे तो रायगड वासियांच्या माथी मारायला शिवसेनेला काही वाटतं की नाही याचा विचार शिवसेनेने केलाय का? झाला विषय शिवस्मारकाचा, त्याच्याही परमिशन, त्याच्या ठिकाणं सगळं आम्ही 1 महिन्यात केलं. फक्त घोषणा करायच्या, लोकांना थापा मारायच्या, हेच काम या दोघांचं आहे, शिवसेना बीजेपीचं. शिवस्मारकाचा मुद्दा काढला म्हणून थांबवते तुम्हाला थोडंसं. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्यानंतर नाणारसाठी मी वालम तुमच्याकडे येतेच. मात्र आबासाहेब, शिवस्मारकाचं काम आता थांबलेलं आहे. शिवस्मारकाचं काम कोणी थांबवू शकत नाही. जर शिवस्मारकाचं काम थांबलं तर ह्यांची युती आघाडी जे काय असेल त्याला आम्ही सर्व राज्यातले, देशभरातले शिवप्रेमी त्यांना योग्य ते भविष्यामध्ये धडा शिकवतील. यामध्ये असं आहे की ज्या वेळेला शिवस्मारकासारखं भूमिपूजन त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ज्यावेळेला 24 ऑक्टोबरला झालं त्यावेळेला फार मोठा गाजावाजा केला. त्याच्यानंतर विनायक मेटेंना त्याच्यावरती अध्यक्ष बनवलं. हे सर्वस्वी जबाबदारी विनायक मेटेंना सगळे अधिकार दिलेले आहेत. त्यांनी त्याच्यानंतर ह्याच्यावरती 4 वर्षामध्ये कोणती भूमिका मांडली नाही किंवा सरकारनं सुद्धा कुठली भूमिका मांडली नाही की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले, काय अडचण झाले. मधल्या काळामध्ये काम सुरू असताना ज्या वेळेला प्रॉब्लेम झाले त्यावेळेला सुद्धा सरकारनं त्याच्यावरती कुठली भूमिका मांडली नाही. आणि आतापर्यंत मोदींनी त्याचं भूमिपूजन केलं होतं. विनायक मेटेंनी गपचूप जाऊन रात्रीच्या वेळेला तिकडे पुन्हा एकदा जलपूजन का भूमिपूजन तिथे केलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणता की स्मारकाचं काम तिथे होणार नाही, म्हणजे कोर्टानंच आदेश दिलेले आहेत. तुम्ही म्हणता पर्यावरणाच्या सगळ्या परमिशन आम्ही काढलेल्या आहेत, सगळे मार्ग खुले झालेले आहेत स्मारकासाठीचे. काय झालं बाळमाने त्याचं? असं आहे, हे सरकार जे आहे देवेंद्र फडणवीसांचं आणि देशाचं मोदी सरकार हे छत्रपतींचा आशीर्वाद घेऊनच खरं तर सर्वसामान्य जनतेकरता आलेलं आहे. मुद्द्यावर बोला. नाही, आम्ही ठरवलं. आता का रखडलं मग? का कोर्टानं आदेश दिले? तांत्रिक बाबी कोर्टानं आदेश दिले? कोर्टानं दिलेले आदेश तपासून घ्यावे लागतील. जर कोर्टानं दिलेले आदेश तपासून घ्यावे लागतील, ज्या त्रुटी असल्या समजा त्याच्यात त्या पूर्तता करणार. पण कोणत्याही परिस्थितीत छत्रपतींचं हे शिवस्मारक
आम्ही लवकरात लवकर पूर्ण बोला बोला राजू वाघमारे बोला. ज्यावेळी देशाचे पंतप्रधान भूमिपूजनासाठी येतात त्यावेळी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही झोपले आहेत का? त्यावेळी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही का की हा पंतप्रधानांचा अपमान होईल जर कोर्टाने हे काम थांबवलं तर? म्हणजे सगळ्या परमिशन अगोदर घ्यायला पाहिजे होत्या. त्याच्यामध्ये त्रुटी का आली जर पंतप्रधानांनी भूमिपूजन केल्यानंतर? याचं कारण असं की तुम्हाला फक्त घाई लागलेली आहे. नवरी बसो नाही तर नवरा बसो मांडवात, ते आहेत की नाही त्याचं काही नाही. फक्त घोषणा करायच्या, मंगलाष्टक म्हणायची आणि आम्ही लग्न लावलं असं सांगायचं. नैतिक अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला या संदर्भात बोलण्याचा नाही. यापूर्वी मला बोलायला वेळ द्या. तुमचं बोलणं मी ऐकलंय. तुमच्या कारकिर्दी छत्रपतीचं फक्त तुम्ही नाव घेतलं आणि काही केलं नाही. आम्ही या ठिकाणी बरंच पुढे केलं. आम्ही लवकरात लवकर छत्रपती स्मारक पूर्ण करणार. काय केलं तुम्ही? महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला चांगलं काय माहिती केलंय? ज्या शिवछत्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर येण्याच्या गोष्टी केल्या, लोकांनी आशीर्वाद दिले आम्हाला. शिवाजी महाराजांचा फोटो पण बीजेपीच्या बॅनरवर नव्हता. बॅनर बघा, शिवाजी महाराजांचा चेहरा त्या बॅनरवर या भाजपाने 2014 मध्ये दाखवला नव्हता. आम्ही 100% हे सरकार शिवस्मारक लवकर पूर्ण करणार. छत्रपतींचं साहेब, तुम्ही कोणत्या अँगलनं बोलता की आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार? तुमच्या सरकारमध्ये काल बांधकाम विभागाने आज त्याला स्थगितीचे आदेश दिलेले आहेत. तांत्रिक गोष्टी कशा म्हणता? शिवस्मारकाच्या बद्दल कोणती तडजोड केली जाणार नाही. 100% सरकारला जर अशा पद्धतीने करायचं असेल, आम्ही कोणतं सरकार आहे, कोण हे बीजेपी शिवसेना यांच्या त्या प्रकल्पाच्या बाबतीत निखिलाजी आपल्याला बोलायचं असेल तर ह्यांची पार्टनरशिप साठी भांडणं आहेत. नाणार प्रकल्प असेल, कोस्टल रोड असेल, तुमचा अजून तुमचे इतर जे प्रोजेक्ट आहेत, ज्या वेळेला समृद्धी महामार्गाला ह्या शिवसेनेनं विरोध केला होता त्यावेळेला, आणि त्याच्यानंतर आता मागे लागलेत की बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या. म्हणजे तुमच्या प्रकल्पामध्ये पार्टनरशिप मिळवण्यासाठी हे लोक आपसमध्ये वाद करतात, परंतु यावरती एकच भूमिका स्पष्ट करतो की यामध्ये शिवस्मारकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड कुणालाच करू देणार. शिवसेना असू दे, भाजप असू दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, यांना कुणाला अधिकार तुम्हाला नसेल. चारही लोकांनी सांगायचं दाखवला जातो किंवा जे तुम्ही ठोसपणे म्हणता, मग ते इतर प्रोजेक्ट साठी का नाही, विकास कामांसाठी का नाही? मी तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. ब्रेकवर जाण्यापूर्वी आबासाहेब पाटलांनी खूप मोठा आरोप शिवसेनेवर केलेला आहे. नीलमते, मी तुमच्याकडे येतेच. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते देखील आपल्या सोबत आहेत मगाचपासून, आणि अशोक वालम देखील आहेत नाणार प्रकल्पावर बोलण्यासाठी. मात्र नीलमते, समृद्धी महामार्गाला आधी शिवसेनेनं विरोध केला आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यावं असं आता शिवसेना म्हणते. शिवसेनेचा विरोध मावळला. नाणारमध्ये शिवसेनेचा विरोध हा राजकीय आहे, मतांवर डोळा ठेवून आहे, असाही आरोप शिवसेनेवर केला जातो. मला असं वाटतं की आबासाहेब पाटील आणि वालम या दोघांचे काहीतरी गैरसमज झालेले आहेत, आणि यासाठी मी म्हणते आहे की समृद्धी महामार्ग किंवा काही वेळेला असंही झालेलं आहे काही प्रकल्पांमध्ये की आत्ताच उदाहरण मी दुसरंच काँग्रेस घेते मुद्दामून गैरसमज राहू नये म्हणून, की आता उदाहरणार्थ बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या लोकांचे मला फोन आले होते. आज दैनिक लोकसत्तेने बातमी प्रकाशित केलेली आहे की त्या अमुक एका 60च्या वर गावांनी पाठिंबा दिलाय. आमच्याकडे 24 ग्रामसभांचे ठराव आहेत की त्याच्यामध्ये ग्रामसभांनी विरोध केलेला आहे. प्रश्न कसा होतो, सरकार म्हणते की 60 गावांनी ठराव केलेला आहे आणि 60 गावांनी पाठिंबा दिलाय. आमच्याकडे 24 गावांच्या ग्रामसभांचे विरोधाचे ठराव आहेत. मग प्रश्न हा तयार होतो की उरलेली जी 36 गावं आहेत की ज्यांचा पाठिंबा असेल समजा, तर एका गावाने जरी पाठिंबा दिला असेल एखाद्या प्रकल्पाला, तर त्याच्यावरती आम्ही लादणार का आमचा विरोध जो आहे तो? शेवटी लोक काय म्हणतील त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. दुसरं असं सुद्धा होतं काही वेळेला काही भागांमध्ये की सुरुवातीला सरकार अगदी म्हणजे किरकोळ कॉम्पेन्सेशन देत असतं आणि मग नंतर जेव्हा सरकार व्यवस्थित अटींवर येतं त्यावेळेला लोक म्हणतात की आता आमच्याकडे राजगुरुनगरला जेव्हा SEZ झाला तर लोकांनी त्याच्यामध्ये घेतले पैसे आणि पैसे घेऊन
ते अत्यंत म्हणजे शेतकऱ्यांनी हुशारीने काम केलं की त्यांनी ते पण उभी झाले नाही. मग नाणार प्रकल्पासंदर्भात देखील तेच झालं की नाणारमध्ये सुद्धा लोकांना तेवढा मोबदला द्यायला भाजप सरकार तयार होतं, मात्र तरी अरे सुद्धा बाबा शिवसेनेचा विरोध होता. निखिला, तुझ्या मागे आणि राजू वाघमारेच्या मागे ते वाघ लागलाय का काय शिवसेनेचा असं मला वाटतंय. तुम्ही कुठल्या प्रश्नाचं उत्तर न ऐकता काय बोलता. नाणारला गेलीस का तू निखिला? अरे तिथे लोकांच्या बागा, घरं, झाडं उद्ध्वस्त होत आहेत. केवळ पैशाने होईल का? उद्या मी म्हणाले की टीव्ही नाईनचा स्टुडिओ $5,00,000 ते देऊ का आपण विकत? कोस्टल रोडचं काय? कोस्टल रोड मध्ये मच्छीमारांचे नुकसान होणार आहे. काय माहितीये का, एक तर मनसेचा जो विरोध आहे ना, तर त्यांना तो मनसेचा विरोध सोडून द्या, मच्छीमारांचं काय? पूर्ण ऐकून घे. मच्छीमार सगळे झालेत का तयार विरोध करायला? काही लोक बोलत असतील, त्यांचे गैरसमज दूर करू असं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याशी प्रॉपरली चर्चा होईल, बोलणं होईल की कशा पद्धतीने कोस्टल रोड जाणार आहे, खरंच काय मच्छीमारांवर परिणाम होणार आहे का. ज्यावेळेला ती लीक झाली त्यावेळेला सुद्धा आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की वरळीचं समुद्राचं सगळं सौंदर्य जात आहे का काय, पण तसं घडलं नाही काही. त्याच्यामुळे प्रश्न काय माहितीये का, आपल्याला वाटणं आणि प्रत्यक्षात तो प्रकल्प कसा आहे हे समजून घेणं, या दोन मध्ये थोडं अंतर असतं. थोडं समोरून घेऊन निदान काय म्हणतात उद्धव साहेबांनी हे समजून घेतलंय आहे. मी आबासाहेब, तुम्ही आणि वालम यांना पण सांगेन. आता वालमांना तर उत्साह आहे, इलेक्शनच्या निकालानंतर बोलू आपण काय परिणाम होतोय तो. नाही साहेब, ज्यावेळेला तुम्ही एवढा विरोध केला, कधी शिवस्मारकाच्या बाबतीत ना उद्धव ठाकरे बोलले ना तुम्ही सुद्धा बोलले. काय बोलले नाही? कधीही तुम्ही भूमिका ज्या पद्धतीने कोस्टल रोड साठी तुम्ही भूमिका घेतली, त्या संदर्भामध्ये आज एवढा मोठा त्यावेळेला विरोध काही लोकांनी केला. शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट करा ना. तुम्ही ज्या पद्धतीने सरकारमध्ये आहात तर या बाबतीत तुम्ही बोललं पाहिजे. आबासाहेब, तुमच्याबद्दल फार मला आदर आहे. माझी तुम्हाला पाहत नाही स्क्रीनवर कोण आहात तुम्ही, पण एक तुम्ही शिवप्रेमी आहात. प्रश्न असा आहे की गेले 18 वर्षाचे माझं रेकॉर्ड काढा. माझं व्यक्तिगत शिवसेनेचे सुनील प्रभू असतील तर मी आव्हान देते कदम लावते कुठल्याही आमच्या आमदाराचं. आम्ही शिवस्मारकाच्या साठीच बाजू मांडते कायम, आणि असं असून तुम्ही जनतेची दिशाभूल करता म्हणजे मला तर कसं काय कुठल्या बसतंय. निलमताई, नाणार संदर्भात अशोक वालम आपल्या सोबत आहेत. ते आधी शिवसैनिक होते, मात्र नाणार प्रकल्पावरून त्यांनी शिवसेना सोडली आणि ते नाणार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष बनले. अशोक वालम, गेली 2 वर्ष आम्ही तिथे प्रत्येक असं कुठलं आंदोलन करायचं बाकी ठेवलं नाही. प्रत्येक आम्ही म्हणजे एवढा विरोध केला, विरोधाचं शिखर गाठलं, तरी सुद्धा आतापर्यंत ज्या वेळेला आता हे अधिवेशन झालं, अधिवेशनाच्या टायमाला आम्ही आझाद मैदानामध्ये हजारोच्या संख्येने रात्रभर तिथे गावून आलेल्या महिला पुरुष मुलांसहित होते. लाठी चार्ज करायचा पोलीस आदेश देत होते. त्या टायमाला शिवसेनेचा एक आमदार, खासदार, एक साधा व्यक्ती तिथे भेट द्यायला आला नाही. इतर सगळ्या पक्षाचे लोक आले, फक्त शिवसेना आणि भाजपचे सोडून आले नाही. म्हणून आमचा त्यांच्यावरती आरोप आहे वारंवार. शिवसेना आणि भाजप मिळून आमच्या नाणारवासियांच्या, कोकणातल्या लोकांचं फक्त तमाशा लावलेला आहे, खेळ बघतायत ते. त्याचं मतांच्या पलीकडे यांचं काय वाटत रद्द करायला त्यांना कितीचा वेळ होता. जर उद्योग मंत्र्यांनी सभागृहामध्ये अध्यादेश रद्द करतो म्हणून सांगितलं असतं, मांडलं असतं, तर ते पटलावर आलं असतं, रजिस्टर झालं असतं, तो अध्यादेश रद्द झाला असता, पण ते केलं नाही त्यांनी. बाळ मने, मला ब्रेकवर निलमताई मी येते तुमच्याकडे. बाळ मने, मला तुमच्याकडे यायचंय. अर्थात मग आता त्यावेळेला भाजप ऐकायला तयार नव्हती, आता का नाणारचा प्रकल्प मग हलवला जातो? फक्त शिवसेनेबरोबर युती व्हावी म्हणून का? येते तुमच्याकडे. एक छोटासा इथे ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. 2019 डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रकल्पांचं राजकारण सुरू झालेलं आहे, त्यावर आपण चर्चा करतोय. आपण थेट जाणार आहोत. निलमताई तुमच्याकडे येते. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते मगाचपासून आपल्यासोबत या चर्चेमध्ये सगळी चर्चा ऐकतायत. विजय कोलते सर, तुम्हाला असं वाटतं का की शिवसेनेचा हा सगळ्याला विरोध हा कुठेतरी एक सिलेक्टिव्ह आहे? मतांच्या राजकारणासाठी फक्त अशा प्रकारचा विरोध केला जातोय, मग तो मनसेकडून असो, शिवसेनेकडून असो, किंवा मग आता भाजपनं आता 4 वर्षांमध्ये नाणारचा प्रकल्प हलवण्याची कुठलीही भूमिका घेतली नव्हती. आता मात्र ती भूमिका घेतली जाते फक्त आणि फक्त शिवसेनेबरोबर युती व्हावी म्हणून. काय वाटतं तुम्हाला? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार घाईघाईनं सत्तेत आलं आणि प्रत्येक गोष्टीचा निर्णय राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून ते निर्णय करायला लागलेले आहेत. नाणार प्रकल्प हा जर पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असेल आणि म्हणून रायगडला जाणार असेल
तर रायगडचे लोक सुद्धा तो स्वीकारणार नाही. ते माहिती असून सुद्धा केवळ नाराजी नको, युतीवर काही परिणाम व्हायला नको म्हणून खोटेपणानं राजकीय दृष्ट्याही घोषणा करू लागलेले आहेत. त्याहीपेक्षा तंत्रशुद्ध पद्धतीनं लोकांना आपली भूमिका खात्रीपूर्वक मांडण्याची भूमिका जर स्वीकारली तर त्याच्यामध्ये यश आहे. फक्त घोषणा करायच्या, गावं बदलायची, ठिकाणं बदलायची आणि समाधान मिळवायचं आणि वर्षभरामध्ये यातलं काही होणार नाही परिस्थिती माहिती असताना सुद्धा केवळ मित्र पक्षाला कदाचित समाधान देण्यासाठी आणि युती नाही झाली तर आपण परत सत्तेवर येणार नाही, दुतीपुटी घेतलेला हा निर्णय आहे. याच्यामध्ये फारसं काय अर्थ आहे असं आम्हाला वाटत नाही. बाळमाने बोला. बाळमाने, ब्रेकवर जाण्यापूर्वी देखील तुम्हाला मी म्हटलं होतं की आता फक्त शिवसेनेला गोंजारण्यासाठी किंवा शिवसेनेबरोबर युती व्हावी म्हणून आता सरकार आणि भाजप हा निर्णय घेते. खरं तर मोदी साहेबांचं सरकार हे विकासाचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकार सुद्धा विकासाचं सरकार आहे. मात्र सगळे विकासाचे प्रकल्प रखडतायत की नाही, विकास झाला पाहिजे म्हणून हे सगळे प्रकल्प आणलेले आहेत. इंधनाची गरज या देशाला आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रती जे सरकारने केलेले प्रकल्प आहेत या संदर्भात कमी जास्त काही म्हणणं असेल तर जरूर ऐकून घेतलं जाईल. परंतु त्यामध्ये सगळ्यांचं एक चांगल्या प्रकारचं हित आहे आणि त्यामुळे हे प्रकल्प होणे गरज आहे, ही आवश्यकता आहे. हलवतंय का? हलवण्याच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत त्या संदर्भातल्या वरिष्ठांकडून त्यातल्या येतील, पण अद्याप अशा प्रकारची माहिती आमच्या स्तरावर काही नाही. मात्र आमच्याकडे माहिती आहे की तुम्ही संपूर्ण हा प्रकल्पच आता रायगडमध्ये नेताय म्हणून. नाही, खरं तर अशा प्रकारचे जे प्रकल्प रायगडला काय गेले किंवा रत्नागिरीला काय आले ते या हिंदुस्थानातच राहणार आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची भूमिका एवढा खर्च या देशाच्या हिताची गोष्ट आहे. आम्ही जो त्रास काढला, आम्ही जवळजवळ 4.5 करोड रुपये आम्ही जे 2 वर्षात खर्च केले गरीब शेतकरी आणि मच्छीमाराने, ते भरपाई कोण करून देणार? आमचं जीवन 2 वर्ष तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलं या सरकारने, त्याचा जबाब कोण देणार? कोणत्याही प्रकारे कोणाचंही जीवन उद्ध्वस्त केलं आहे. उलट केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सगळ्या योजना मिळून या सामान्य माणसाला मिळाल्या. एलपीजीचा गॅस असेल, प्रधानमंत्री आवास मधलं घर असेल, कर्ज माफी असेल, सगळ्यांना सगळ्या योजना मिळालेल्या आहेत आणि कोणी काय उद्ध्वस्त झालेलं नाही. उलट सगळी जनता आनंदी आहे म्हणून तिकडे नाणारला. या देशामध्ये 25 कोटी लाभार्थी आहेत लोकांचं, ज्यांना दिसत नाहीये या योजनेचा फायदा झालेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी लोक यांना तळतळ देत आहेत, श्राप देत आहेत, यांना दुःखतेचं दिसत नाहीये आणि ह्याचं फळ येणाऱ्या निवडणुकीत यांना भोगावं लागेल. बोला नीलमताई. राजू वाघमारे, मी येते तुमच्याकडे. बोला नीलमताई. अर्धा मिनिटं तरी शांत राहायला सांग, कारण सभागृहामध्ये ना अशोक वालम होते, ना आबासाहेब पाटील होते, ना कोलते नाहीये, ना राजू वाघमारे नाहीये, दुर्दैवानी. दुसरं असं की असं आहे, अशोक वालमांनी आणि इतरांनी सगळं प्रोसिडिंग सगळ्यांना माहिती आहे, सगळे हुशार आहेत. अहो, ज्याला सुभाष देसाई सभागृहात होते, सुभाष देसाईंनी स्वतः सांगितलं की मी रेकमेंड केलेलं आहे की हा प्रकल्प रद्द करा. मुख्यमंत्र्यांच्याकडे ते अजून प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी सही केली की रद्द झालं की तो रद्द होणार प्रकल्प. हे पहा, उद्योग मंत्र्यांच्या वरती पॉवर मुख्यमंत्र्यांना आहे ना. स्टेटमेंट देताना सभागृहामध्ये प्रकल्प रद्द करण्याची जी घोषणा तिकडे नाणारला येऊन केली होती, ती मग सभागृहामध्ये उद्योग मंत्र्यांनी तिथे का सांगितलं नाही की हा मी अध्यादेश काढलेला रद्द करतो, हा तिथे सभागृहात का नाही मांडला? बोला नीलमताई, बोला. मी काय बोलते ते मंत्र्यांची घोषणा जी आहे त्याच्यावरती मुख्यमंत्री सुपरसीड करून निर्णय करू शकतात. रद्द करण्याच्या बद्दल अंतिम शिक्कामोर्तब कोण करणार? मुख्यमंत्री करणार. अशा वेळेला नाणारला जी घोषणा केली सुभाष देसाईंनी, त्या घोषणेवरती आणि त्या निर्णयावरती उद्योग विभाग अजूनही ठाम आहे. पण अशोक वालम अजून त्या याच्यामध्ये भूतकाळातल्या फ्लॅशबॅक मधून बाहेरच आले नाहीये. नाही, आम्ही बाहेर आलो आहोत ताई, आम्ही बाहेर आलो. आम्ही जे दुःख आम्ही झेलतोय ना, आम्ही भोगतोय ना, हे तुम्हाला दिसत नाहीये. आम्ही बरोबर बाहेर आलोय. तुमची दुटप्पिका भूमिका आहे ना, तुमची दुटप्पिका भूमिका आहे ना, ही भूमिका जनतेसमोर वारंवार आलेली आहे. नाही, चुकीचं बोलताय तुम्ही. आम्ही त्याच्यातून बाहेर आलोय. तुम्ही आधी पहिले बाहेर या घरातून, तुम्हाला कळेल मग तिथे काय चाललंय. आरोप करून चालणार नाहीत. वारंवार तुम्ही उद्योग मंत्र्यांच्या खात्याकडून एमआयडीसी अध्यादेश काढलेला आहे, तो त्यांना अधिकार होता, पण तो त्या तिथे सभागृहात त्यांनी तो मांडला नाही, ठामपणे भूमिका मांडली नाही उद्योग मंत्र्यांनी, आणि म्हणून प्रकरण राहिलेलं आहे. वालम, तुमचा संताप आम्ही समजू शकतो. एक तर ताई तुम्हाला माझं एक फक्त मला एक ताई तुम्हाला माझ्याकडे फक्त
ऐका ना, एक मिनिट ऐका, मला फक्त तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर विचारायचं आहे. ज्या जमिनीचे घोटाळे झाले, ते खोटी तिथे आधार कार्ड बनवले गेली, खोटे सगळे कागदपत्र बनवले गेले, खरेदी खोटे केले गेले, आणि ती सगळे आम्ही हायकोर्टातून ऑर्डर घेऊन संबंधित पोलीस स्टेशन मध्ये FIR केले. त्या FIR मध्ये सगळे शिवसेनेचे पदाधिकारी अडकलेले आहेत, ते आता सगळे फरारी आहेत, पण शिवसेनेने अजून त्यांच्यावरती काही कारवाई केली नाही. का करत नाही याचं उत्तर पण मला द्या. असेल किंवा इतर माहिती असतील त्या प्रत्येक जण आवाज उठवत आहेत, फक्त तुम्हाला आवाज ऐकत नाही. आमचा सभागृहामधला जो आहे तो, ही कुठली पद्धत झाली वागायची आहे? काय कुठली तुमच्या सभागृहात तुमच्या नेत्यांनी कसली भूमिका मांडली, काय केलं, काय केलेलं नाही, सगळी मुळमुळी भूमिका मांडली म्हणून आम्हाला भोगावं लागतंय. फायद्यासाठी आमच्यावरती चिखलफेक करताय. पहिलं बघा उद्योग मंत्र्यांनी काय स्टेटमेंट दिली ती बघा, नंतर बोला. विनाकारण चॅनलवरती काही खोटं सांगू नका. मुख्यमंत्र्यांसमोर फक्त शिवसेना बोलतीये, दुसरं कोणी बोलत नाही. काय नाही, ते मुख्यमंत्री उद्योग मंत्री एकमेकांच्या फक्त टोलवाटोली करत राहतात आणि फक्त काय नाही लोकांना तिथे दिशाभूल करायचं काम करतात. ह्याच्या पलीकडे काय करत नाही. सुनील प्रभू बोलले असे हे तुम्हाला वाटत दिसत नाहीये. आमचे 40 आमदार नागपूरला भेटायला आले ते तुम्हाला दिसत नाहीये. भेटायला आले, मग तुमच्या पदाधिकाऱ्याने गैरव्यवहार केलेले त्याच्यावर कारवाई का तुम्ही करत नाही? नुसतं भेटायला आलात म्हणून झालं नाही, कारवाई का करत नाही सांगा ना. मला अशी चर्चा होत नाही, थांबा थोडंसं. निलमताई थोडंसं शांत व्हा. निलमताई थोडंसं शांत व्हा. जे राजू वाघमारे, कसं आहे निखिला, आता नाणार प्रकल्पामध्ये ज्या जमिनी घेतल्या त्या विकत घ्यायला शिवसैनिक आहेत. यांनी ज्या ज्या प्रकल्पाला विरोध केला त्या प्रकल्पाला सुरुवातीला विरोध करायचा, नंतर त्यांचं सेटिंग झालं सगळं व्यवस्थित, बीजेपीने त्यांना जे पाहिजे ते दिलं की शिवसेना परत बॅकफुटवर, परत शिवसेना त्यांच्याप्रमाणे बोलणार, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. या दोन्ही पक्षांनी सगळ्यात जास्त राजकारण करून लोकांच्या भावना, लोकांचे प्रश्न हे रस्त्यावर आणून लोकांच्या प्रामाणिकपणे असणाऱ्या दुःखाशी खेळलेले लोक आहेत. या दोन्ही पक्षांना सामान्य माणसाचं दुःख, नाणारवासियांचा असू द्या, शिवप्रेमींचा, शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान असू द्या, हिंदू मिल बद्दल दलितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान असू द्या, याच्याशी या दोन्ही पक्षाला काही नाही. यांना फक्त एकच पाहिजे, मतं मिळाली पाहिजेत. त्यासाठी वाटेल त्या थरावर जाऊन घोषणा करायच्या, आपापसात सेटिंग करायची आणि ते प्रकल्प पुढे नेण्याचं, भासवायचं. बाकी परमिशन्स वगैरे काही नाही, आपल्याला मनात येईल तसं वागायचं. खर तर हिंदू मिलचं या ठिकाणचं जे डॉक्टर महामानव घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारक आपण केलं नाहीत, हे मराठी जनतेला चांगलं माहिती आहे. ऐका आता आमचं, हे आपण केलं नाही आणि शिवस्मारक आपण केलं नाही. उलट हे सरकार कटिबद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं पण हिंदू मिलचं स्मारक या ठिकाणी आम्ही करणार आहोत, त्याचं काम सुरू आहे आणि शिवस्मारकाचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने होणार. ज्या काही तांत्रिक गोष्टी असतील त्या लवकर बाळमाने साहेब, मला फक्त एक सांगा, हिंदू मिलचे सगळे पेपर, सगळ्या जमिनी, सगळे उपाय, त्याच्यावरच्या परमिशन्स, त्या सगळ्या आम्ही जशाच्या तशा दिल्या. तुम्ही काय केलं तो? म्हणून 25 फक्त पंतप्रधानांनी येऊन बाळमाने साहेब, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. बाळमाने साहेब, वाघमारे साहेब एक मिनिट. बाळमाने साहेब, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. शिवस्मारकासारखा एवढा मोठा संपूर्ण देशभरातल्या शिवप्रेमींचा भावनिक विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. हा विषय घेत असताना तुम्ही आता शेवटच्या घटकेत सांगता किंवा ते आमचे विनायक मेटे सांगतात की तुम्ही तांत्रिक अडचण सांगता, विनायक मेटे सांगतात की आता सरकार अजून ते आम्ही पाठपुरावा, आम्ही चांगला वकील देऊ किंवा हे करू. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तू कर मारल्यासारखं मी का, असं तुमच्याकडे ठरलेलं आहे का? माझं तर स्पष्ट मत आहे या विषयावरती. विनायक मेटे यांचा जर जमत नसेल नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि सरळ शिवस्मारकाच्या वरून राजीनामा देऊन टाकावा. शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा. बीजेपी असेल आणि शिवसेना असेल, सत्य दोन्ही आहे. नीलमताईंनी पण करावी आणि तुम्ही करावी. मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी प्रकल्प असं म्हणता, मग नाणारचा असो किंवा मग आता शिवस्मारक असो, मग हे रखडतं कसं? या संदर्भातल्या निविदा वगैरे झालेल्या आहेत आणि जे काही ठेकेदारांनी त्या ठिकाणचं जे डिपार्टमेंट आहे यांच्यातल्या काही त्रुटी असू शकतात.
त्या त्रुटी पूर्तता करू. पण मूळ हा मला विषय पुढचं बोलू 2 मिनिटं मूळ हा विषय समजून घेतला पाहिजे की अनेक वर्ष रखडलेलं छत्रपतींचं हे स्मारक आहे शिवरायांचं की जे कोट्यावधी भारतीयांचं अस्मितेचं प्रतीक आहे. त्याचा निर्णय आम्ही घेतला, बीजेपीला त्याचा निर्णय आम्ही घेतला आणि काम सुरू झालेलं आहे शिवसेनेला आणि ते काम लवकर लवकर पूर्ण होईल. त्याच्याकरता शिवाजी महाराजांना बोलायचं करणार होते 36 महिन्यात तुम्ही पूर्ण करणार होते. अहो, जे इतके वर्ष कोणीच काही केलं नाही, आम्ही सुरुवात केली नाही त्याच्याकरता. निखिला 1 मिनिट. या सगळ्या प्रकल्पातल्या जर तुम्ही कंपन्या सगळ्या प्रकल्पातल्या जर कंपन्या बघितल्या तर या सगळ्या कंपन्यांची प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आहे. हा कसली निवडणुका जवळ आलेल्या आहेत, सुरू आहेत. सगळ्या कंपन्यांचं साधन होत आहे केलं नाही ते आम्ही करतोय. पैसे खाण्याचं काम करताय. आम्ही सांगतो आपण कायच काढलं नाही अजून. आम्ही तेच सांगतोय. लवासापासून काय काय केलं ते माहिती आहे मांडते जनतेला. आम्ही लवासा नाही केलं. महापुरुषाच्या नावाने पैसे खाण्याचा अजिबात कोणी पैसे खाणार नाही. तुम्ही काळजी करू नका याच्याकरता. महापुरुषांच्या नावावर चुकीच्या पद्धतीने आठवण केलं नाही त्यांना नैतिक अधिकार नाही. कोणते साहेब तुम्हाला बोलते साहेब आता आम्हाला करू द्या ते सगळं लवकर लवकर. तुम्ही करूच शकत नाही तर कसं करणार. आपण नाही केलं आम्ही करणार ते. करूच शकत नाही. परमिशन बघा. थांबा, 1 वर्षानंतर आम्ही करू. आमची डायरी 1 वर्षानंतर ते आम्ही करू. तुम्ही आता काय घाई याच्या आधी तुम्हाला लोकांनी दिली होती संधी, त्यामुळे आता आम्ही परत येणार. आम्ही ते पूर्ण करणार. तुम्ही उगाच कुठलीतरी स्वप्न बाळगू नका. हे सरकार आहे आणि हे परत येणार. हे विकासाचं सरकार आहे. हे लोक जनतेचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार आहे. विकास केलेला आहे. शिवस्मारकच्या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करा. 100% शिवस्मारक माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नरेंद्र मोदी साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलं होतं. हो या आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढा मोठा खर्च करून आता त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आज त्याच्यामध्ये परवा सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं तोंडी आदेश दिले. आज तुम्ही सांगता की तुमच्या बांधकाम विभागाकडनं स्थगितीचं पत्रच दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पुढे जायचं का नाही जायचं हे सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या 12.5 कोटी जनतेला कळू दे की तुम्ही हे प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे हा प्रकल्प म्हणून बघताय की स्मारक म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्व भारतीयांची अस्मिता आहे. तेवढं नाणारच्या प्रकल्पावर देखील बोला. असं एवढ्याच आक्रमकपणे तुम्ही नाणारच्या प्रकल्पावर बोलत होता की कोकणात हा नाणारचा प्रकल्प आज मात्र तुमचा आवाज बंद झाला. नाणारच्या अजिबात आवाज बंद झाला नाही. या देशाला इंधनाची गरज आहे. पुढच्या 40-50 वर्षाचं नियोजन करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये क्रूड आणून त्याच्यावर रिफायनरी होणं ही या देशाची गरज आहे. तुम्ही सुद्धा राजकारण करता. शरद पवार म्हणाले होते लोकांचा विरोध असेल तर आमच्या लोकांना पाठवून सगळ्या गोष्टी सगळ्यांचं समाधान करून सगळ्या गोष्टींची पडताळणी करून जे आहे ते होणार लवकरात लवकर. विजय कोलते आता तुम्ही राजकारण करता. सगळं होणार, काळजी करू नका. जिथं फिजिबिलिटी आहे त्यांना माहिती आहे ज्या ठिकाणी आम्ही देणार नाही का आम्ही तिथल्या जमीन दिल्या ज्या ठिकाणी फिजिबिलिटी आहे त्या ठिकाणी ते सगळ्यांना विश्वासात घेऊन येणार. खरी बाजू आम्ही समजून घेतली आहे म्हणून आम्ही नाणारला कोण उलट आता हळूहळू जनतेला हे कळू लागलेलं आहे. माझ्या काळामध्ये पानिपतची रिफायनरी आपल्या कोकणातल्या लोकांनी पाहिले. त्यांना हे कळायला लागलंय की आपला जो काही गैरसमज झाला होता तो दूर होत लागलेला आहे आणि शिवसेनेला जवळ करायचं आहे म्हणून तिथून हलवायचं आणि दुसरीकडे टाकायचं. अच्छा अशोक वाळम मात्र बाळमानेंना अजून वाटतं की कोकणातच होईल, नाणारलाच होईल नाणारचा प्रकल्प. 2 वर्ष करून बेरोजगारी आहे. 2 वर्षात काय प्राप्त गरजेचं आहे. सातत्यानं विरोध करून काय होणार आहे. पैसा खर्च केलेला आहे कंपनीच्या माध्यमातून. त्यांनी बघितलं काय हाती लागलं ते काहीच नाही. तेल गेले बोलतात ना धूप गेले हाती राहिले दुपाटण अशी परिस्थिती झालेली आहे त्यांची. अशोकराव जसं समृद्धीला झालं तसं हे पण होईल.
ते लवकरात लवकर त्यांचे होईल सगळं पार्टनरशिप. त्यांची पार्टनरशिप होऊ दे, पण आम्ही त्यांना पार्टनरशिप, त्यांच्या पार्टनरशिपला आम्हीच फाट्यावर मारू, आम्ही त्यांना जवळ करणार. मला म्हणे आबासाहेब, ज्या गोष्टीविषयी आपल्याला माहिती नाही त्यावर आपण चर्चा करून काही फायदा नाही. आपला मुळात मुद्दा आहे तो हा सगळा विरोध राजकीय आहे का, फक्त मतांवर डोळा ठेवून निर्णय घेतले जातात का? माझा आक्षेप तर राजकीय. तुम्हाला असं वाटतं कोलते? माझा तर बाळमानेंवर देखील आक्षेप. आतापर्यंत नाणारलाच प्रकल्प होणार म्हणणारे माने आज मात्र म्हणतात की वर ठरवलं जाईल असं. माने नाही, या संदर्भात स्थानिक जनतेची जी काही मतं आहेत ती आम्ही समजून घेतोय. एक बाजू विरोधाची आहे, ऐका माझं ऐकून घ्या. एक बाजू विरोधाची आहे, पण अशी पण बाजू अशी आहे. अरामको कंपनी बरोबर तुम्ही करार करता, तिथेच प्रकल्प होणार असं सांगता. शिवसेनेनं विरोध केला म्हणून आज तुम्ही थोडंसं मागं हटता. असं अजिबात नाहीये. तुमचाही निर्णय राजकीयच आहे. असं अजिबात नाहीये. शिवसेनेला एकट्यानं दोष देऊन चालणार नाही. तुमचाही निर्णय राजकीय. मुळात या संदर्भातला कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. ही सगळी चर्चा काही लोकांची परसेप्शनवर चालू आहे. फक्त या ठिकाणी हा देशहिताचा प्रकल्प आहे. काही लोक विरोध करतायत, तसं अनेक लोकांना या ठिकाणी हा प्रकल्प झाला पाहिजे अशी लोक आहेत. त्यांचंही मत विचार घेणं गरजेचं आहे. आता 4 वर्षात तुम्हाला वाटलं नाही शिवसेनेचं मत विचारात घ्यावं, शिवसेनेला विचारावं वाटत नाही प्रकल्प, त्यावेळेला शिवसेनेवर तुटून पडत होतात. आज मात्र तुम्हाला शिवसेनेची गरज आहे म्हणून तुम्ही म्हणता की नाही आम्ही हा प्रकल्प हलवायला तयार आहोत. निवडणुकीसाठी निलमताई बोला. नाही निखिला, मला असं वाटतं आता शो संपत आलाय, पण 3 गोष्टी सांगायला पाहिजे की नाणार गेल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. नाणारच्या संदर्भात कुठलाही समझोता होणार नाही. मला जनतेमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून एक मुद्दाम सांगायला पाहिजे की कोणी जर का स्थानिक लोकांवर दबाव आणत असेल की व्यवहार करा म्हणून, आणि त्यात कोण शिवसेनेचे लोक आहेत असं तुमचं म्हणणं असेल, तुमचं म्हणजे तुझं नाही निखिला, लोकांचं, त्यांनी आमच्या ते निदर्शनाला आणावं, त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली जाईल. कुठेही गैरसमज कोणी ठेवू नये. एक. दुसरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल भूमिका स्पष्ट करूनही कोणी जर का म्हणत असेल की भूमिका स्पष्ट करा, जशी कॅसेट अडकायची ना पूर्वी, तेच बोलत राहायचं सारखं गोबेल्सच्या प्रचारासारखं, तर भूमिका स्पष्ट करूनही कोणाला कळत नसेल तर ज्यांनी झोपेचं सोंग घेतलाय तर त्याला जागा नाही करतायत. झोपलेला असेल त्याला उठवता येतं. त्यामुळे अशा विरोधकांची याच्या पुढे आधी दखल घेण्याची कुठलीही गरज नाहीये, हे मला इथे सांगायला पाहिजे. आणि मच्छीमार बांधवांना आणि कोळी बांधवांना मला सांगायचं आहे की त्या संदर्भात कुठलेही विनाशकारी निर्णय होऊन हा कोस्टल रोड केला जाणार नाहीये. हे उद्धव शब्द आहे आणि तो आम्ही पाळण्याच्यासाठी आटोकाटीने प्रयत्न करणार. जनतेला मला हे सांगायचं या निमित्ताने की निवडणुकांत पण श्रेयवाद बरोबर नाहीये. कुठल्याही स्मारकाबद्दल विचार करायचा झाला तर एक गोष्ट खरी, पूर्वी अनेक गोष्टींना चालना इंदू मिलच्या स्मारकासाठी काँग्रेसने निर्णय घेतला होता धोरणात्मक. हे खरे धोरणात्मक निर्णय घेतला होता, पण पुढे सगळी चालना या सरकारने दिलेली आहे. मी उद्याच स्वतः मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील दोघांशी बोलून या स्मारकाच्या बद्दल त्यांनी जी काही अडचण मांडली आहे त्याच्यातून काय मार्ग काढता येईल याच्यासाठी महाराष्ट्र सरकारचं डिपार्टमेंट लॉ अँड ज्युडिशरी काय करू शकेल त्याच्यासाठी एकनाथ शिंदेनं सुद्धा बोलायला सांगणार आहे. आणि शिवस्मारक लवकरात लवकर व्हावं ही आमची बांधिलकी आहे. आणि नाणार मात्र होऊ देणार नाही. तो रायगडला ढकलणं वगैरे ह्या ज्या बातम्या आहेत मला स्वतःचा आधार वाटतायत. मुळामध्ये असे विनाशकारी प्रकल्प होतात कामा नये, ती आमची भूमिका आहे. स्थानिक जनतेचा जो विरोध आहे त्यात खरे जे सच्चे लोक आहेत, सामान्य लोक, त्यांची कुठेतरी दिशाभूल होऊ नये एवढीच आमची त्याच्यामधली अपेक्षा आहे. निलमताई, यावरूनच एक प्रश्न की नाणारचा प्रकल्प विनाशकारी आहे असं तुम्हाला वाटतं? मग कोस्टल रोडचा काय? कोस्टल रोडमुळे सुद्धा मुंबईकरांना धोका आहे, समुद्र बांधला जाणार आहे, पर्यावरणवादी जे आहेत ते या सगळ्याला विरोध करतायत. मच्छीमारांचा तर उपजीविकेचं साधनच राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते विरोध करतायत. मग तिथे शिवसेनेचा विरोध हा सिलेक्टिव्ह आहे असं नाही का वाटत? मुळामध्ये दोन हे प्रकल्प वेगवेगळे आहेत बरं का. आपण दोन गोष्टी वेगळ्या प्रकारच्या असतील तर त्यांची तुलना करू शकत नाही. सागरी प्रकल्प पूर्ण निराळा आहे, तिथे काही ऊर्जा तयार होणार आहे का? तिथे काय रसायनं टाकली जाणार आहेत का? तिथे काय स्थानिक विस्थापित होणार आहेत का लोक पश्चिमानं? दोन प्रकल्पच वेगळे आहेत ना. त्यामुळे काय माहितीये का, प्रकल्पाला असं तुमचा हजारो लाखो लोक बघतात चॅनेल, अशा वेळेला हा प्रकल्प काय आणि तो प्रकल्प काय याच्यावर आपण एक अर्धा तास वेगळी चर्चा ठेवूया. मोदीचा फरक समोर येईल ना. मी आज सुद्धा तुमच्या संयोजकांना विनंती केली होती की 4 विषयाचे एकत्र झाल्यामुळे काय झालं हे तर काही आपले जे सन्माननीय सहभागी झालेले प्रवक्ते आहेत तिखिला, एक बोलत असताना दुसऱ्यानी बोलायचं ही साधी सभ्यता सुद्धा चर्चेमध्ये पाहायला तयार नाहीयेत. अशा वेळेला म्हणून मी कधी पहिला येत नाही सांगत असते एवढ्यासाठी की यांच्या स्तरावर जाऊन मी बोलू शकत नाही खरं सांगायचं तर. म्हणून कोणीतरी आमदार किंवा ज्यांनी सभागृहात माहिती केली, पण चळवळीच्या लोकांना आपण नेहमी रिस्पेक्ट करतो. विजयराव कोलतेंनी आता कशी भूमिका मांडली, मतभेद आहेत ना आमचे, पण भूमिका मांडताना काहीतरी किमान एक लोकांना ऐकू आलं पाहिजे काय बोलतायत ते. बरं, एक छोटासा ब्रेकची वेळ झाली.
झाली आहे. मला येते, मला माहितीये तुम्हाला बोलायचंय. राजू वाघमारे थांबा, एक छोटासा इथे ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्याकडे खूप कमी वेळ असेल, त्यामुळे मी सगळ्याच वक्त्यांना सांगते अगदी थोडक्यात बोलाल. अशोक आलम, मला नीलमताईने फक्त 2 प्रश्नांची मला उत्तर हवी आहेत. एक तर तुम्ही हा नाणार प्रकल्प जो रद्द करणार तो येणाऱ्या निवडणुकीच्या टायमाला जेव्हा भाजप आणि तुमच्या युतीच्या टायमाला जेव्हा बोलणी होतील तेव्हा हा मुद्दा पहिला ठेवून नाणार प्रकल्प रद्द करा तर आम्ही युतीला समोर येऊ असं हे करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ज्या आपले जे खोटे तिथे जमिनीचे गैरव्यवहार झालेले आहेत, आधार कार्ड सुद्धा खोटी बनवून, आणि त्यामध्ये आढळलेले व्यक्ती कोण आहे ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, ते शाखा प्रमुखांपासून ते उपसभापतीपर्यंत त्यांच्यावरती FIR झालेला आहे आणि त्यांना फरार म्हणून कोर्टाने घोषित केलं. त्यांच्यावरती कारवाई संघटनेकडून शिवसेनेकडून कधी होणार? बरं नीलमताई, मी येते एकदा राजू वाघमारेंना बोलू देत, मग येते. मगासपासून नीलमताईंनी जी उत्तरं दिली ती उत्तरं जर आपण बघितली तर ते बोळा फिरवण्याचं काम आहे. एकाही प्रश्नाचं उत्तर नीलमताई देऊ शकल्या नाहीत आणि मग स्वतःला उत्तरं देता आली नाही की माझं स्टँडर्ड यांच्याबरोबर चर्चा करायचं नाही. आम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाला उत्तर शिवसेना पक्षाने काय दिलं नीलमताईंनी? तर काही दिलेलं नाही. फक्त इकडचं तिकडचं बोलायचं आणि आपली भूमिका रेटण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही जेवढे फॅक्ट्स बोललो त्या तेवढ्या फॅक्ट्सला एकाही प्रश्नाचं उत्तर नीलमताईंनी दिलं नाही. मग बोलायचं की बाबा आम्हाला हा स्तर नाही, नाचता येईना अंगण वाकडे, मग असं बोललं की त्यांना राग येणार. पण तुम्ही बोलूच शकत नाही, राजू वाघमारे तुम्ही उत्तरच देऊ शकत नाही. अगदी कमी वेळ आहे, मात्र तुम्हाला संधी देते बोलायला. पहिली गोष्ट अशी आहे त्याच्या संदर्भात आम्ही प्रामाणिकपणे भूमिका मांडली आहे. आमचं उत्तर त्यांना चुकीचं वाटलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. सगळं मी मगाशीच बोलली की महाराष्ट्रामधली जनता जी आहे ती याच्यातली न्यायाधीश आहे. दुसरं असं आहे की आम्ही युतीच्या बद्दल काय अटी घालायच्या का काय नाही याच्यात आम्ही काही अशोक वालमांच्या म्हणण्याला काहीच महत्व यासाठी देत नाहीये की ते त्यांचा आमचा विश्वासच नाहीये. पण त्यांनी जे सांगितलं की FIR झाले, कोण फरार झाले, मला असं वाटतं की तुम्ही निखिलाकडे पेपर पाठवा, कारण तुम्ही माझ्याकडे कधीच पेपर पाठवा. तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे. निखिलाकडे पेपर पाठवा, निखिला तू माझ्याकडे पाठव. नाही, मला जे शक्य ते सगळं त्याच्यामध्ये करीन सगळ्यांसमोर सांग. ओके, नक्कीच. नीलमताई, वेळ कमी आहे म्हणून मला विजय कोलते सरांकडे थोडंसं थांबा बसे. कोलते, मी हे जे तिन्ही प्रकल्प रखडलेले आहेत त्याच्याबद्दल मतांतर आहेत, वेगवेगळी मतं आहेत. माझी सूचना एवढीच आहे, कुठल्याही शासनानं विकासाच्या कामाला विरोध करू नये, जनतेला विश्वासात घ्यावं आणि अपूर्ण माहितीवर प्रकल्प पूर्ण करण्यापेक्षा आपल्याच कारकिर्दीत प्रकल्प झाले पाहिजेत असं समजण्याचं काही कारण नाही. घाई गडबड न करता कदाचित पुढचं येणारं सरकार प्रकल्प पूर्ण करील, पण विनाकारण हट्ट धरून प्रकल्प घाईनी अपूर्ण करण्याची गरज नाही असं मला वाटतं. बोला बाळमारे. 100% पुढचं येणारं सरकार हे देवेंद्र फडणवीसांचं आणि मोदींचं सरकार असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय कोलते साहेब अशा मनात काही गैरसमज करून घेऊ नका. बहुमत आलं नाही की पुन्हा हे असंच होणार. बहुमत येणार, जनता आमच्या पाठीशी आहे. प्रकल्प रखडणार. मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने चांगल्या पद्धतीच्या विकासाच्या योजना सामान्य माणसापर्यंत गेल्या 4 वर्षात घेऊन आम्ही गेलोय. आम्हाला विश्वास आहे. प्रकल्पांना विरोध करून किंवा प्रकल्पांवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कुठल्याही पक्षाने खरं तर करायला नको. धन्यवाद, तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.